पुण्यामध्ये युवतीवर आशिकांचा हल्ला। एका खासगी ज्योतिषाच्या दालनात ज्योतिषाने 25 वर्षीय युवतीला अनावश्यक जवळपास येऊन जोरदार आलिंगन करण्याचा प्रयत्न केला। पीडितेने आपल्या संतप्त तक्रारीवरून मोगर नगरात पोलिसांकडे अर्ज केला। पोलिसांनी तात्काळ ज्योतिषाला अटक केली असून तपास सुरू केला आहे। ही घटना महिलांच्या सुरक्षिततेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करते। कोणावर विश्वास ठेवायचा आणि कोणावर उंगली उचलायची हा सामाजिक संवाद पुन्हा एकदा जागा झाला आहे। कर्जाचा फास आणि एकाच कुटुंबाची भीषण आत्महत्या। बागोदरा हादरलं। गुजरातमधील बागोदरा गावात 5 जणांच्या कुटुंबाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। विपुल वेघेला यांची पत्नी आणि 3 लहान मुलं घरात मृत अवस्थेत आढळले। नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार विपुल हा ऑटो चालक होता आणि आर्थिक अडचणीत होता। मोठं कर्ज डोक्यावर असल्यामुळे मानसिक तणावाखाली त्याने हा टोकाचा निर्णय घेतला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे। पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला असून ही समूह आत्महत्या की काही वेगळं याचा शोध घेतला जात आहे। भाईच्या एक्स गर्लफ्रेंडच्या घरी चोरी। पुण्यातील मावळ येथे अभिनेत्री संगीता बिजलानी आणि सलमान खानच्या एक्स गर्लफ्रेंड यांच्या फार्म हाऊसवर अज्ञात चोरट्यांनी घुसखोरी करत मोठी चोरी केली आहे। दरवाजे खिडक्या तोडून सीसीटीव्ही फोडले आणि फ्रीज, टीव्ही, बेडसह अनेक महागड्या वस्तू चोरट्यांनी लंपास केल्या। घटना संगीता यांनी 4 महिन्यांनी फार्म हाऊसला भेट दिल्यानंतर उघडकीस आली। सध्या लोणावळा ग्रामीण पोलीस तपास करत आहेत। चोरीमुळे सुरक्षा यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे। योगी यांच्या पुष्पवर्षावानं कावड यात्रेला राज्याश्रय। उत्तर प्रदेशमध्ये सावंत दुसऱ्या सोमवार निमित्त कावड यात्रेला भक्तिभावाने सुरुवात झाली आहे। मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मेरठमध्ये हेलिकॉप्टरमधून कावड धारकांवर पुष्पवृष्टी केली आणि यात्रेच्या उत्साहात भर घातली। भक्तांनी बोल बमच्या जयघोषात शिवभक्तीचा जल्लोष केला तर प्रशासनाने दिल्ली देहरादून महामार्गासह प्रमुख मार्गांवर वाहतूक व्यवस्थेत विशेष बदल करून यात्रेच्या सुरळीततेची काळजी घेतली आहे। माझ्या मातीची बदनामी का? धनंजय मुंडे यांचा भावनिक सवाल। बीडमधील निर्धार मेळाव्यात धनंजय मुंडे यांनी विरोधकांवर शेरो शायरीतून जोरदार हल्ला चढवला। तुम्हारी सोच के सांचे में ढल नहीं सकता अशा ओळीतून त्यांनी आपल्या भूमिकेचं स्पष्ट उत्तर दिलं। ते म्हणाले, माझ्यावर वैर का? माझ्या माणसाची मातीची बदनामी का? 200 दिवस शांत राहून त्यांनी आता पहिल्यांदा खुलेपणाने उत्तर दिलं। बीडमध्ये राजकारण तापलंय आणि मुंडे पुन्हा मैदानात उतरले। ऑनलाईन गेमवर सुषमा अंधारेंचा झणझणीत सवाल। राज्याच्या मंत्रिमंडळावर टीकेची झोड उठवत सुषमा अंधारे यांनी थेट हल्लाबोल केला आहे। हे मंत्रिमंडळ म्हणजे येड्यांची जत्रा आणि पेढ्यांचा पाऊस असं म्हणत त्यांनी कृषी मंत्री सभागृहात रम्मी सर्कल खेळत असल्याचा आरोप केला। प्रति सेकंद 4700 रुपये खर्च होतोय, तो जनतेचा पैसा आहे आणि मात्र मंत्री ऑनलाईन गेम खेळत बसलेत असा संतप्त सवाल त्यांनी केला। शिंदे, फडणवीस आणि अजितदादांना अशा लोकांनाच उमेदवारी द्यावी लागते का असा थेट घणाघातही अंधारेंनी केलाय। लंडनहून परत आणि थेट नरकात। ठाणेमध्ये पायलटवर बलात्काराचा आरोप। मीरा रोड येथे एका 23 वर्षीय एअर हॉस्टेसने पायलट सहकार्यावर बलात्काराचा आरोप केला आहे। लंडनहून परतल्यानंतर आरोपी पायलटनं तिला आपल्या घरी बोलावलं आणि तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले अशी तक्रार पीडितेने पोलिसात नोंदवली आहे। पीडितेने सांगितलं की दोघे आधीपासून एकमेकांना ओळखत होते। पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे। एअरलाईन क्षेत्रातही या प्रकारामुळे चिंता व्यक्त केली जात आहे। जेएनयू मध्ये शिवछत्रपतींचा अभिमान। छत्रपती शिवाजी महाराज अभ्यास केंद्रांची स्थापना। दिल्लीतील जेएनयू छत्रपती शिवाजी महाराज सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर सिक्युरिटी अँड स्ट्रॅटेजिक स्टडीज सुरू करण्यात येणार आहे। या केंद्रात शिवाजी महाराजांच्या युद्धनीती, सुरक्षा आणि राष्ट्र निर्माण तत्वांचा अभ्यास होईल। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लवकरच उद्घाटन होणार आहे। भारतीय विचारविश्वात शिवाजी महाराजांचा प्रभाव शैक्षणिक पातळीवर अधोरेखित करणारी ही ऐतिहासिक घडामोड ठरणार आहे। श्रावणाची चाहूल आणि पुणेमध्ये चिकन मटणाचा धिंगाणा। पुण्यात श्रावण सुरू होण्याआधीच हा शेवटचा रविवार अक्षरशः नॉनव्हेज फेस्टिवल सारखा भासला। चिकन मटण दुकानदारांच्या दुकानांसमोर रांगा लावल्या। काही ठिकाणी तर हजारो किलो मटणच्या खरेदीने विक्रमी उलाढाल केली। चिकन 270 रुपये किलो, तरी ग्राहकांचा उत्साह ओसंडून वाहत होता। जणू आजच खायचं, कारण उद्यापासून उपवासांचं सत्र सुरू अशा भावनेनं पुणेकरांनी थाळी भरली आहे। कावडधारकांचा अपघात, 1 ठार 3 जखमी। उत्तर प्रदेशमध्ये सावनात कावड यात्रेचा उत्साह चांगला वाढला असताना उदयपूर येथे एका कावडधारकांचा बाईक आणि ट्रॅक्टरचा जोरदार धडक झाली आहे, ज्यात एक प्रवासी ठार झाला आणि 3 गंभीर जखमी झालेत। ताबडतोब स्थानिक आरोग्य केंद्रांवर जखमींना दाखल करण्यात आले असून तपास पोलीस करत आहेत। कावड यात्रेच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं दिसतंय।